आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी येत आहे नाशिकमधून। मुलींच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या। घटना सिडकोच्या कामटवाडी परिसरातील असून एका 23 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आत्महत्या करताना याने चिठ्ठी देखील लिहिली असून या चिठ्ठीमध्ये 2 मैत्रिणी व एका मित्राचे पैसे मागण्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे। मृत पावलेल्या युवकाचे नाव ललित बाळासाहेब कोयटे असून तो बडी मंदिराजवळ कॅफेचा व्यवसाय करीत होता। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत। 2 मैत्रिणी एक मित्र यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वेळोवेळी पैशांची मागणी केल्याने मित्र व मैत्रिणीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली, याविषयी त्याच्या वडिलांनी अधिक माहिती दिली आहे। काय प्रकार घडला? मी ललितचे वडील आहे, बाळासाहेब बाबूराव कोयटे। माझा मुलगा आहे। मी रात्री 9:30 वाजता घरी आलो, म्हणजे मी कंपनीत होतो, तर मला 9:30 वाजता मी त्याला फोन केला, म्हटलं मला घ्यायला ये। तर 9:30 वाजता मला तो कंपनीत घ्यायला आला। मला घरी घेऊन आल्याच्या नंतर मी घरात गेलो, फ्रेश झालो, जेवण केलं आणि तो बाहेर गाडीमध्ये बसला। गाडीत बसल्याच्या नंतर माझं जेवण झालं, 11 वाजले। मी मिसेसला विचारलं, म्हटलं तो घरात काय येत नाही आहे? तर मिसेस म्हणे येईल तो। तर मग मिसेस बाहेर आली, मिसेसने विचारलं तर मिसेसला म्हणे आलो 2 मिनटात। त्यानंतर मग आम्ही वरती जाऊन झोपलो। तर नंतर तो घरात येऊन नंतर तो झोपून गेला, पण पुढे आम्हाला असं वाटलं झोपला तो, पण पुढे त्याने त्याच्या जीवनाला वैतागून आणि हे जे 2 मुलं, हे 2 मुली आणि 1 मुलगा आहे, काहीतरी ते आहे काहीतरी, तर मलाही त्यांची एवढी आयडिया नाही आहे, पण त्यांच्या त्रासाला तो कंटाळून गेला होता। त्यांनी मला काही सांगितलं नाही काही गोष्टी, पण प्रॉब्लेम असा आहे की त्या माणसांनी 1 लाखाचं याच्याकडे डिमांड केलं होतं। त्याच्यामध्ये 40,000 रुपये यांनी स्वतःची गाडी आणि त्याच्या आईचं मंगळसूत्र मोडून आणि 40,000 रुपये त्यांना नेऊन दिले आणि राहिलेले 60,000साठी ते म्हणताय की माझी तुझी 4 व्हीलर आहे ती मला दे, नाही तर पैसे मला दे। हे पैसे कुठल्या बेसवर कशाचे मागताय? आणि ठीक आहे मागायचे, तर ही पद्धत चुकीची आहे। आणि आज त्याला त्यांनी आत्महत्या करायला प्रवृत्त केलं, हे मला पटत नाही आहे। आणि हे आज माझ्या बाबतीत घडते, उद्या इतरांच्या बाबतीत तेच घडेल। हे गुंड आहे का? हे कोण आहे नेमके? यांच्याबद्दल न्याय, हे माझ्या मुलाबद्दल मला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या दोघा-तिघांनाही सजा मिळालीच पाहिजे आणि मला सजा मिळणं हे गरजेचं आहे, अपेक्षित आहे। तुम्ही काही तक्रार वगैरे केली आहे? हो, मी अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे साहेब PS आहे ते जातीने यात लक्ष घालून तपास करत आहेत। प्रकार घडला तर नेमकं ललितबद्दल? काल म्हणजे सोमवारी तारीख 1 तारखेच्या रात्रीला त्यानं कोणालाही काही न सांगता त्याच्या रूममध्ये जाऊन आणि काय प्रकार केला तो सकाळी उघडकीस आला। तिने त्याच्या जीवनाला अक्षरशः खूप कंटाळलेला असेल असं एक परिस्थिती तिथं दिसत होती। का त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, त्या चिठ्ठीमध्ये त्याच्या 2 मैत्रिणी आणि 1 मित्राचं नाव लिहिलेलं आहे की त्याने त्याच्याकडे काहीतरी पैशाची मागणी केलेली होती। त्या पैशाच्या मागणीला म्हणजे ते बराच दबावाखाली आल्यामुळे त्यानं त्याचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय अशी वाईट घटना घडली। तुम्ही कोण ललित? मी त्याचा काका आहे। त्याचं काय नाव तुमचं? माझं स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।